नमस्कार. ग्रीन टेल फाउंडेशन या सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे आम्ही एक 100 किलोमीटरची वॉकेथॉन स्पर्धा आयोजित करत आहोत. जेणेकरून ही स्पर्धा आयोजित करण्यामागे पर्यटन आणि आरोग्य या दोन गोष्टी आम्ही समोर ठेवलेल्या आहे. एक बरीच वर्ष झाली की भारतामध्ये अशा प्रकारची स्पर्धा होत होती. एक ऑक्सप्लेन म्हणून कंपनी होती, ती या प्रकारची स्पर्धा भरवत होती. पण गेली 5 वर्ष ही स्पर्धा बंद आहे. त्याच्यामुळे ह्या स्पर्धेत भाग घेणारे जे उत्सुक स्पर्धक होते ते कुठेतरी असे अडखळल्यासारखे होते. त्यापैकी आमचे एक मित्र आहेत, उपाध्यक्ष योगेश करंदीकर, तेही या स्पर्धेमध्ये भाग घेत होते. आणि त्यांना असं कुठेतरी वाटत होतं की ही स्पर्धा आपल्या कोकणामध्ये व्हायला पाहिजे. आणि त्यातूनच ग्रीन टेल फाउंडेशनचा जन्म झालेला आहे. आणि गेली वर्षभर आम्ही ह्या स्पर्धेच्या मागे वेगवेगळ्या परमिशन घेतल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरून हा रूट डिझाईन केला. आणि ही स्पर्धा आम्ही येत्या 28 नोव्हेंबरला घेत आहोत. यामध्ये देशातील आणि आले तर कदाचित परदेशातील पण स्पर्धक भाग घेतील अशी आमची आशा आहे. आणि हा रूट डिझाईन करताना कोकण म्हणजे फक्त समुद्रच नाही आहे. कोकणामध्ये कोकणातील जीवनशैली, कोकणातील खाद्यपदार्थ, कोकणामध्ये बाकीच्या ज्या रस्ते आहेत म्हणजे नदी, नाले, ओढे, ह्याचं पण दाखवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की ही स्पर्धा जर सिंधुदुर्गामध्ये होत असेल तर सिंधुदुर्गातील पण स्पर्धकांनी आवर्जून याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणजे पर्यटन व्हायला पाहिजे. आता गोव्यासारखं राज्य आहे, जगात 5 नंबरचं पर्यटन स्थळ आहे, पण गोव्यामध्ये जेवढे पर्यटक येतात त्यातले 10% पर्यटक पण आपल्या सिंधुदुर्गामध्ये येत नाही. तर आम्हाला असं वाटतं आहे की ही सुरुवात आहे. आम्ही दिशा देण्याचा प्रयत्न करतो. असं आम्ही म्हणत नाही की ही स्पर्धा घेतल्यामुळे सिंधुदुर्गाचं पर्यटन आज ताबडतोब वाढेल, पण कुठेतरी एक वेगळा विचार करतो आहे आम्ही की यातून एक नवीन एक वाट चालू होईल. ते बघा, रूट कसं आहे, जिमखाना इथून चालू होईल आणि जिमखान्यातून चराटा, माझगाव, त्यानंतर आपलं कारिवडा, त्याच्यानंतर माडखोल, सातोळी, बावळाट, सरमळा, ओटवणा, परत चराटा, माझगाव, वेतिया, सोनुर्ली, त्यानंतर न्हाविली, मातोंड, तुळस, वेंगुर्ला, त्यानंतर आडेली, खानोली, वजराट, नेमळा, मळगाव, माझगाव आणि सावंतवाडी अशा जवळपास 22 ते 23 ग्रामपंचायतीमधून आपला रूट आहे, रूट डिझाईन केलेला आहे. आणि हा ग्रुप इव्हेंट आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल एखादा म्हणेल की मी या स्पर्धेत भाग घेतो तर घेता येत नाही. कमीत कमी 2 लोक आणि जास्तीत जास्त 4 लोक असं टीम वर्क आहे. तो टीममध्ये भाग घ्यावा लागतो तुम्हाला.